परिस्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणजे इतकी लहान किती गोड मुलं आहेत बघा, हे दोघं जण. एक 4 वर्षाची जुळे आहेत आणि ती त्यांच्या पत्नीला बोलणं जड जात आहे. नमस्कार, मी संदीप दराडे, बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आपण काही दिवसांपूर्वी टाहकरी या गावात घडलेली घटना दाखवली. सगळ्यांचं हृदय खरं तर पिळवटून गेलं आणि त्या मेंगळ परिवाराला अनेकांनी मदत केली. एक दुसरा विषय कानावर आला आणि आजही अगदी खरं तर मनाला अतिशय वेदना झाल्या. सिन्नर तालुक्यातील पिंपळे या गावामध्ये आम्ही आज आलेलो आहे. बोला पुढारीच्या कानावर ज्या ज्या वेळी अशा काही घटना येतात, त्या त्यावेळी बोला पुढारी तिथं हजर होतं. अशा पद्धतीचं काम बोला पुढारी करत आहे. पिंपळ्यामध्ये एक 15-16 दिवसांपूर्वी एक घटना घडली. एक तरुण 27 वर्षाचा मुलगा प्रवीण बिन्नर याचा दुर्दैवी असा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. त्याची पत्नी भारती प्रवीण बिन्नर ही फक्त 24 वर्षांची आहे. 2 लहान जुळे मुलं आहेत, त्यांना आपण बघणार आहोत. ह्या परिवारावर अत्यंत वाईट वेळ आली आहे. ज्यावेळी त्या भारतीच्या बाबतीत काही माहिती समोर घेतली, तर त्यात समजलं की तिच्या माहेरला तिची आई ती अगदी लहान असतानाच वारलेली आहे. सावत्राई आहे. तिथेही तिने लहानपणी अत्यंत दुःख सहन केले आणि आज इथं सासरी आल्यानंतर पण काही वर्षांमध्येच, लग्न होऊन काही खूप वर्ष झाली नाही, त्यात तिच्यावर हे अतिशय मोठं आभाळ कोसळलंय. अत्यंत मोठ्या वेदना तिला झालेल्या आहे. या परिवारापर्यंत आज आपण आलोय त्यांच्या व्यथा जाणून घ्यायला. खरं तर मोठी जमीन नाही, घर कसं आहे आपण बघणार आहोत. अशा परिस्थितीत त्यांनाही काहीतरी मदतीचा हात भेटावा. त्या आमच्या बहिणीच्या पाठीमागे लोकांनी उभं राहावं, समाजाने उभं राहावं आणि दानशूर लोकांनी उभं राहून तिला आधार देण्याचं काम करावं. तसेच सिन्नर तालुक्याचे तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील आणि ह्या विभागाचे सर्कल आणि तलाठी असतील, यांनाही माझी विनंती की आपण यांच्यापर्यंत येऊन या मुलांना बालसंगोपनची योजना असेल, संजय गांधी निराधार त्या भगिनीला असेल किंवा इतर काही योजना आणि आधार द्यायचं काम होत असेल ते करावं. म्हणून या पिंपळ्यामध्ये या बिन्नर परिवाराकडे आलोय. चला आपण त्या भगिनीला भेटू आणि त्यांच्या वेदना समजून घेऊ. चला. हे घर आहे त्यांचं बघा. हे अशा पद्धतीचं घर, ही परिस्थिती. ती ताई समोर बसली आपली. आपण तिच्याबरोबर बोलूया, चर्चा करूया, समजून घेऊ. ही 2 लहान लहान मुलं तुमची आहेत ना? बरं बरं. तुमचं काय नाव आहे? भारती. भारती. तुमचे पती आता आमच्या कानावर आलं की त्यांचा मृत्यू झाला काही दिवसांपूर्वी. खरं तर तुम्हाला अत्यंत दुःख आहे. आम्ही तुमच्यावर बोलायला आज आलोय. अशा दुःखामध्ये तुमच्यावर चर्चा करायला आम्हाला खरं तर वाईट वाटतंय. परंतु हा विषय समोर आला पाहिजे. काय नाव होतं तुमच्या पतीचं? प्रवीण बिन्नर. प्रवीण बिन्नर. किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाले लग्न. मुलं किती वर्षाची आहेत तुमची? आता 4 वर्षाची होती. 4 वर्ष. जुळे दोघं पण? हो. कस काय घडली ही घटना? ते पाला आणायला गेले आणि तिकडं पाण्यामध्ये बुडून मृत्यू. हो. आता ही घटना घडल्यानंतर काय तुमच्या परिवारावर आज काय परिस्थिती आली? लय वाईट दिवस आले. इतक्या तरुण वयात तुम्ही विधवा झाले. ही सगळी वेळ तुमच्यावर आली. खरं तर आम्हालाही वाईट वाटतं या विषयाचं. कसे ढकलणारे दिवस, काय होईल? आता काय माहिती, देवालाच काळजी. देवालाच काळजी. मग काय आता विलाजच नाही ना. इलाज नाही. मुलांना मोठं करण्यासाठी आता तुम्हाला खंबीर व्हावं लागेल. आता ही इतकी लहान छोटी किती सुंदर मुलं आहेत. यांच्यासाठी यांच्या डोक्यावरनं बापाचं छत्र गेलंय आज. काय वाटतं तुम्हाला, काय घडलं पाहिजे? तुम्हाला कसा आधार भेटला पाहिजे? काही समाजात कुणी आलं तुमच्यापर्यंत काही मदतीचा हात घेऊन आजपर्यंत? नाही आला अजून. कोणीच नाही आलं. कोणी काही फॉर्म वगैरे भरून घेतले कोणते? नाही घेतले. काहीच नाही. नाही. काही लोक आले का ज्यांनी मदत वगैरे दिली? नाही अजून. काहीच नाही. काय ताई, तुझी काय अपेक्षा आहे? काय झालं पाहिजे? काय नाही, मुलांसाठी बाकीचं काही. आधार भेटला पाहिजे. हो. तुला तर लढावंच लागणार, तुला काही पर्याय नाही. आता ही लहान मुलं तुला मोठी करण्याची, तुला उभं राहण्याची. बाळा, काय नाव आहे तुझं? काय नाव आहे सांग? नाव सांग ना. सांग ना. नाव सांग बाळा. हा? श्रुतिक प्रवीण बिन्नर. प्रतीक. श्रुतिक. श्रुतिक. बरं बरं. दीदी, काय नाव आहे तुझं? सांग. श्रुतिक प्रवीण बिन्नर. कृतिका. कृतिका. कृतिका प्रवीण बिन्नर. कृतिका प्रवीण. नीट सांग तुझं. खूप छान आहे. ही त्यांची आई आहे. खरं तर आईच्या वेदना, आईपेक्षा मोठ्या वेदना कुणाला नसू शकतात. एक तरुण मुलगा गेलाय, त्याच्यापेक्षा मोठं दुःख तर आईपेक्षा जास्त कुणालाच नसू शकतं. कारण आईने लहानपणापासून त्या आपल्या मुलाला मोठं केलं असतं आणि एक मुलगा म्हणजे तो त्यांच्या म्हातारपणातली काठी असतो, आधार असतो. तो निघून जाणं याच्यापेक्षा कुठलं दुःख नाही. तरी त्या आईला आपण विचारण्याचा प्रयत्न करू की तिला काय वेदना आहे नक्की. आई, काय परिस्थिती आहे? काय नाही बाबा, त्याच्या लेकरा बाळाला भेटू काय काय आधार दिला तर चांगलं होईल.
तुमचा तरुण पोरगा गेलाय. मग काय करू मग? काय इलाज आहे त्याला? काय करणार आहे आम्ही? आता ही हा तुमची ना. सून एवढी तरुण आहे, हा ना, बिचारी तिच्यासाठी काही आधार दिला तर बरं होईल. विधवा झाली एवढ्या कमी वयात. हा मग. आता ती तर तुमच्या सोबत राहील खंबीरपणे तुमच्या म्हातारपणात. हा ना, तर तीच कसं तुमच्यासाठी करायचं? आधाराची काठी. कसं करायचं आता? हे बघा, ही अशी सगळी परिस्थिती खरं तर त्यांच्याबरोबर जास्त बोलणंही माझ्यासारख्याला जड जात आहे. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणजे इतकी लहान, किती गोड मुलं आहेत बघा, हे दोघं जण. एक 4 वर्षाची जुळे आहेत आणि ती त्यांच्या पत्नीला बोलणं जड जात आहे. माझी खरं तर विनंती राहील समाज बांधवांना किंवा समाजातील वेगवेगळ्या दानशूर लोकांना, की आपण ह्या परिवाराला भेट द्यावी, यावं, या बिन्नर परिवाराला. यांच्या वेदना समजून घेणं गरजेचं आहे. यांच्यासाठी एक आधार बनणं, खरं तर एक घरातला तरुण गेल्यानंतर एक घराची वाशी तुटल्यासारखं आहे, आधार गेल्यासारखं आहे. आणि यातनं त्यांना सावरण्यासाठी सगळ्यांनी मदतीचा एक हात द्यावा, त्यांच्यासाठी उभं राहावं. शासनाला माझी विनंती आहे, सिन्नर तालुक्याचे जे आमदार आहेत, जे मंत्री महोदय आहेत, माणिकराव कोकाटे, त्यांनाही माझी विनंती की आपण इथपर्यंत यावं आणि कोकाटे साहेबांनी इथं या परिवाराला आधार देण्याचं काम करावं. तसेच जे लोकं या ठिकाणी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनी या परिवाराला एकदा भेट द्यावी. आमच्या भगिनीला आधार द्या, या लेकरांना आधार द्या, एवढी माझी विनंती. सगळ्या शासकीय योजना यांना बसवून द्या, ज्या जमतील त्या. तुम्ही जर आधार दिला तर हे एक अत्यंत मोठं दैवी कार्य असेल. याच्यापेक्षा मोठं काम कुठलंही नसू शकतं. तरुण मुलगा गेलेला आहे 27 वर्षाचा. 24 वर्षाची आमची भगिनी विधवा झालेली. हे लहान लेकरं खरं तर अनाथ झालेले. तुम्ही आधार द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. यांच्यापर्यंत या, जी जमल ती मदत आपण खरं तर करा, अशी अपेक्षा सगळ्यांकडनं व्यक्त करतो. यांना जे आपण आवाहन करतोय की ह्या परिवाराला, ह्या आमच्या भगिनीला, भारती प्रवीण बिन्नर, हिला आपण खरं तर जमेल त्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे. त्यामध्ये आर्थिक सहकार्य आपण करावं. जे जमेल ते. आपण कुठे मंदिरात गेलो तर देवाच्या दानपेटीत पैसे टाकत असतो. खरं तर हे त्यापेक्षाही मोठं दैवी कार्य असू शकतं, हे आम्ही कायम सांगत असतो. आमच्या या भगिनीचा जो अकाउंट नंबर आहे तो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्ही टाकणार आहोत. आपल्याला जे जमेल त्या पद्धतीने आपण कृपया ह्या अगदी नम्रतेची आणि कळकळीची विनंती, आपल्याला जमेल ते सहकार्य या भगिनीला करा. आपल्याला नक्कीच एक वेगळ्या पद्धतीचे समाधान आणि एक आनंद प्राप्त होईल की आपण कुणाला तरी एक मदतीचा आधार दिलाय आणि या लहान लेकरांना खरं तर उभं राहण्यासाठी आपण मदत केली आहे. अशा पद्धतीची सगळ्यांना मी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो. अकाउंट डिटेल्स या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये असतील. धन्यवाद.